मोठी बातमी समोर येते। खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावरती पोलिसांकडून जेसीबी चालवण्यात आलेला आहे। वन विभागाच्या जागेतील अनधिकृत घरावरती कारवाई होतीये। वन विभागाने याआधीच नोटीस दिलेली होती। या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय। खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावरती पोलिसांकडून आता जेसीबी चालवला जातोय। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। सुरेश, काय नेमकी माहिती आहे? खोक्याच्या घरावरती आता पोलिसांकडून जेसीबी चालवला जातोय। तर सध्या आपण फोटो बघतोय। खोक्याच्या घरावरती जेसीबी चालवला जातोय। खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावरती पोलिसांकडून कारवाई केली जाते। जेसीबी चालवला जातोय। वन विभागाच्या जागेतील अनधिकृत घरावरती ही मोठी कारवाई केली जाते। या क्षणाची मोठी बातमी, वन विभागाने याआधीच खरं तर नोटीस दिलेली होती। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव सध्या आपल्यासोबत आहेत। सुरेश, ही नेमकी कारवाई कशी आहे? सतीश भोसले यांना जे घर बांधलेलं आहे शिरूर जवळ असलेल्या झापेवाडी या ठिकाणी त्याचं घर वन विभागाच्या जागेमध्ये बांधलेलं होतं आणि त्याने एक ग्लास हाऊस असं अशा पद्धतीने नाव दिलं होतं। त्याच ठिकाणी तो गेल्या काही वर्षापासून वास्तव्य करत होता। मात्र ज्यावेळेस वन विभागानं ही कारवाई केली तर त्याला 2 दिवसापूर्वी नोटीस देखील पाठवण्यात आली होती की अतिक्रमित घर आहे ते खाली करावं। मात्र त्यानंतर कुठलीच कारवाई न झाल्यानं आज वन विभागाने त्याच्या घरावरती बुलडोझर चालवलेलं आहे। विशेष म्हणजे त्या परिसरात जे काही आदिवासी कुटुंब राहत होते त्यांनी देखील अगोदरच तिथलचे जे स्वतःचे घर आहेत, पाल आहेत ते काढून ठेवले होते। मात्र एकटं खोक्याचं त्या ठिकाणचं घर राहिलं होतं। आज त्याच्यावरती देखील वन विभागाने कारवाई केली। या अगोदर वन विभागानं खोक्या विरोधात वन्यजीव अधिनियम 1972 नुसार देखील गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यानुसार देखील आता कारवाई केली जाणार आहे। स्वतंत्र चार्जशीट देखील दाखल केली जाणार आहे। वन्यजीवांची शिकार करणं, त्याचबरोबर वन विभागामध्ये अतिक्रमण करणं अशा स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावरती आरोप आणि गुन्हे देखील आहेत। त्या अनुषंगाने वन विभागाने ही मोठी कारवाई केलेली आहे आणि खोक्याचं जे घर आहे, जे ग्लास हाऊस खोक्या त्याला म्हणायचा, त्याच्यावरती आता बुलडोझर चालवलेला आहे। त्यामुळे खोक्याचा आणखी पाय खोला जातोय काय असं म्हणावं लागेल। निश्चित धन्यवाद सुरेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय वन विभागाच्या जागेतील अनधिकृत घरावरती ही कारवाई केली जाते। आपण फोटोमध्ये बघतोय मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। शिरूर कासार बीड मधली ही दृश्य आहेत।